सनस्क्रीन नेमकी वापरायची कशी? मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन दोन्ही लावायचं का? मग मॉइश्चरायझर आधी लावायचं की सनस्क्रीन आधी लावायचं? मेकअप करताना सनस्क्रीन लावायचं की नाही लावायचं? सनस्क्रीन बाबत असे अनेक प्रश्न तुम्हाला सुद्धा असतील ना? मग आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे आणि सनस्क्रीन लावायची योग्य पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. नंबर 1, सर्वप्रथम सनस्क्रीन आपल्याला निवडताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या आहे. भरपूर लोकांची अशी तक्रार असते की सनस्क्रीन लावल्यावर चेहरा असा खूप तेलकट होतो किंवा स्किनवर सनस्क्रीन अशी पांढरी दिसते, व्हाईट कास्ट दिसतो. हे सगळं होऊ नये म्हणून काय करायचं तर तुमच्या स्किननुसार तुम्हाला सनस्क्रीन निवडायचं आहे. हो, स्किननुसार तुम्हाला स्किन टाईप जसा आहे तुमचा त्यानुसार तुम्हाला सनस्क्रीन जे आहे ते निवडायचं आहे. म्हणजे कसं की जर तुमची स्किन खूप ऑइली असेल तर तुम्ही एखादं जेल बेस, वॉटर बेस सनस्क्रीन निवडायला हवं. तर हे अशा प्रकारचे सनस्क्रीन जे असतात ना ते खूप जास्त लाईट वेट असतात आणि लाईट जेल फॉर्मॅटमध्ये असल्या कारणामुळे यामुळे तुम्हाला ऑइलीनेसचा इश्यू येत नाही. किंवा मॅटिफाईन सनस्क्रीन ज्याच्यावर लिहिलेलं आहे ती सुद्धा सनस्क्रीन तुम्ही वापरू शकतात. ती लावल्यामुळे तुमची स्किन खूप छान अशी मॅट होऊन जाते. ऑइलचा इश्यू नंतर येणार नाही आणि तुमची त्वचा ही तेलकट सुद्धा दिसणार नाही. तसेच तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही जे आहेत क्रीमी टेक्स्चरचे जे सनस्क्रीन असतात ते निवडायला हवे. तुमची स्किन जर कोरडी असेल तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी मॉइश्चराईज करण्यासाठी थोडी क्रीमी टेक्स्चरची सनस्क्रीन वापरायला हवी. तर अशी सनस्क्रीन तुम्ही वापरा जी छान क्रीम टेक्स्चर. आता आपला स्किन टाईप कोणता आहे यानुसार जर तुम्ही सनस्क्रीन निवडली तर चेहरा खूप तेलकट होण्याचा किंवा खूप जास्त ड्राय होण्याचा प्रश्नच उरत नाही. दुसरा मुद्दा असा की तुम्हाला व्हाईट कास्ट न देणारी सनस्क्रीन जी आहे ना ती विकत घ्यायची आहे. कारण मार्केटमध्ये अशा भरपूर साऱ्या सनस्क्रीन आहेत की त्या लिटरली चेहऱ्यावर असं लावल्यावर काहीतरी पांढरं पांढरं लावल्यासारखं दिसतं आणि घाम आल्यानंतर तर ते अक्षरशः असं गळू लागतं. त्यामुळे ना नो व्हाईट कास्ट असलेली सनस्क्रीनच तुम्ही पण हल्ली मार्केटमध्ये अशा बऱ्याच साऱ्या ब्रँड्स आहेत जे चांगल्या अशा नो व्हाईट कास्ट असं मेन्शन केलेल्या सनस्क्रीन इंट्रोड्यूस करतायत आणि लवकरच मी तुमच्यासाठी ना अशा ज्या बेस्ट सनस्क्रीन आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. तर स्टे ट्यून फॉर दॅट. नंबर 2, सनस्क्रीन नेमकी वापरायची कशी? तर सर्वात आधी तुम्हाला चेहरा छान फेसवॉशने धुवून घ्यायचा आहे. मग तुमचं जे फेवरेट मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन हे लावू शकतात. तर नंबर 3, सनस्क्रीनची क्वांटिटी किती असायला हवी? तर सनस्क्रीनची क्वांटिटी ही आपले 2 फिंगरवर घ्यायची जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे आणि अशा पद्धतीने एवढी क्वांटिटी आपल्या चेहऱ्यासाठी सफिशियंट आहे. तर 2 फिंगर रूल हा वापरायचा सनस्क्रीनसाठी. हलक्या हाताने तुम्हाला डॅब करायचं आहे. खूप जास्त ड्रॅग करायचं नाहीये, पुसायचं नाहीये, छान असं मुरवायचं आहे सनस्क्रीनला आपल्या स्किनमध्ये आणि छानपैकी ॲब्झॉर्ब झाल्यावर 1 मिनिट तुम्ही थांबायचं आहे आणि त्यानंतरच पुढच्या स्टेप्स म्हणजे ज्या मेकअपच्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही सुरू करायच्या आहेत. नंबर 3, सनस्क्रीन नेमकी लावायची कधी? तर आयडियली घराच्या बाहेर निघण्याच्या 15 मिनिटं आधी तुम्ही सनस्क्रीन लावायला हवी. सो घरातून बाहेर निघताना तर तुम्हाला सनस्क्रीन लावायचीच आहे पण घरात असताना सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन लावायचं तेवढंच गरजेचं आहे. कारण घरात सुद्धा आपण स्क्रीन समोर असतो बरोबर की बऱ्याच साऱ्या बायकांना ना चेहऱ्यावर वांग असतात. याचं कारणच असं आहे कारण स्वयंपाक करताना ना आपल्याला चेहऱ्यावर जी हीट बसते ती सतत हीट आपल्या चेहऱ्यावर बसत राहते. त्यामुळे आपल्याला हे वांगचा इश्यू, वांगचे डाग जे असतात ते येतात. तर त्यामुळे घरात खूप जास्त गरजेचं आहे. जेवढं बाहेर आपण जाताना सनस्क्रीन लावायला हवं तेवढंच घरात सुद्धा असताना चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या टायमात आपल्याला सनस्क्रीन लावायचं खूप गरजेचं आहे. सो आय होप तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमुळे मिळाली असेल आणि जर तुम्हाला कोणते अजून प्रश्न पडलेले असतील, सनस्क्रीनबद्दल काही अजून शंका असतील तर मला कमेंट सेक्शन बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अजून मी कोणत्या विषयावर व्हिडिओज घेऊन यायला हवं, जर तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की ट्राय करेल त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला आणि छान वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ आणि लाईक करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉन दाबायला विसरू नका. आणि भेटूया आपण अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ अँड स्टे फॅब्युलस. बाय बाय.